नमस्कार. होमिओपॅथीमध्ये काही औषधं अशी आहेत ज्यांना खूपच जास्त महत्त्व दिलं जातं. पण असं का? आज आपण अशाच एका औषधाबद्दल बोलणार आहोत. सिलिसिया. एका जुन्या क्लासिक ग्रंथामध्ये याबद्दल काय लिहिलंय तेच आज आपण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बरं, या ग्रंथामध्ये सुरुवातीलाच एक जबरदस्त दावा केलेला आहे. तो असा की सिलिसिया हे एका होमिओपॅथच्या हातात जणू काही सर्जनची सुरी आहे. आता विचार करा, किती मोठा दावा आहे हा. यावरूनच या औषधाचा प्रभाव किती तीव्र मानला जातो याचा अंदाज येतो. अच्छा. तर मग हा इतका मोठा दावा ज्या पदार्थाबद्दल आहे, तो पदार्थ आहे तरी काय? तो आहे शुद्ध सिलिका. म्हणजे ज्याला आपण क्वार्ट्ज क्रिस्टल्स म्हणतो ना, तेच. रासायनिक भाषेत बोलायचं झालं तर सिलिसिक ऑक्साईड. आणि गंमत बघा, निसर्गात तर हा पदार्थ अगदी निष्क्रिय मानला जातो, पण होमिओपॅथीमध्ये मात्र त्याच्या औषधी गुणधर्मांना खूप महत्त्व दिलं गेलंय. आजच्या आपल्या चर्चेत आपण सिलिसियाच्या सर्जनची सुरी या दाव्यापासून सुरुवात करू. मग त्याचं सार काय आहे ते बघू. सिलिसिया रुग्णाचं प्रोफाईल कसं असतं, त्याची मुख्य लक्षणं कोणती, आणि हो, एक खास गोष्ट म्हणजे सिलिसिया बाळ याबद्दलही बोलू. आणि शेवटी इतर औषधांसोबत त्याचे संबंध कसे आहेत यावरही एक नजर टाकू. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. हा जो सर्जनची सुरीवाला दावा आहे ना, तो नेमका कशाच्या आधारावर केला गेलाय? या स्रोतामध्ये असं का म्हटलंय हे जरा समजून घेऊ. सिलिसियाचा इतिहास जर पाहिला तर तो आपल्याला शुस्लरच्या प्रसिद्ध 12 टिश्यू रेमेडीजमध्ये सापडतो. तिथूनच हे औषध पुढे आलं आणि मग खुद सॅम्युअल हॅनेमन यांनी त्याला होमिओपॅथिक मटेरिया मेडिकामध्ये स्थान दिलं. या ग्रंथानुसार हे असं औषध आहे जे खूप दीर्घकाळ आणि शरीरात खोलवर जाऊन परिणाम करतं. ठीक आहे. आता आपण बघूया की सिलिसियाचं मूळ स्वरूप काय आहे. म्हणजे शरीरात गेल्यावर ते नेमकं कसं काम करतं, असं या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. या स्रोतानुसार सिलिसियाची जी मुख्य क्रिया आहे ना, ती पॅथोजेनेसिसशी संबंधित आहे. आता हा शब्द थोडा अवघड वाटेल, पण सोप्या भाषेत त्याचा अर्थ आहे रोग निर्माण करण्याची प्रक्रिया. म्हणजे कसं तर हे एक असं औषध आहे जे पू तयार करतं. हो, आणि जे गळू किंवा फोड असतात ना, त्यात पू तयार होण्याची जी प्रक्रिया असते तिला हे गती देतं आणि नियंत्रितही करतं. आणि ही जी प्रक्रिया आहे ना, ती 3 सोप्या टप्प्यांमध्ये होते असं हा ग्रंथ सांगतो. पहिला टप्पा, हे औषध पू तयार करतं. दुसरा, पू बनण्याची प्रक्रिया आणखी वेगवान करतं. आणि तिसरा, जो खूप महत्वाचा आहे, शरीरात काही अडकलं असेल, समजा एखादा काटा किंवा काचेचा तुकडा, तर त्याला बाहेर ढकलायला मदत करतं. आता होमिओपॅथीमध्ये ना, प्रत्येक औषधाचं एक विशिष्ट रुग्ण प्रोफाईल ठरलेलं असतं. त्यालाच कॉन्स्टिट्यूशन किंवा सोप्या भाषेत प्रकृती म्हणतात. चला तर मग बघूया की सिलिशियाची प्रकृती कशी सांगितली आहे या ग्रंथामध्ये. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसते. मानसिक आणि शारीरिक लक्षणांमध्ये एक प्रकारचा विरोधाभास आहे. म्हणजे बघा, स्वभाव कसा तर चिडचिडा आणि चिंताग्रस्त, आणि शरीर तर अगदी उलट, फिक्कट चेहरा, सडपातळ आणि अशक्त बांधा. ह्या प्रकृतीची काही खास वैशिष्ट्ये आहेत. सगळ्यात महत्वाचं, अशा व्यक्तीला थंडी अजिबात सहन होत नाही. प्रचंड थंडी वाजते. पचनशक्ती पण अगदी कमकुवत असते. आणि एक मानसिक लक्षण तर खूपच मनोरंजक आहे. यांच्या मनात अपयशाची खूप भीती असते. पण गंमत म्हणजे एकदा का कामाला सुरुवात केली की आत्मविश्वास परत येतो. बरं, हे झालं सर्वसाधारण प्रोफाईल. आता आपण त्या खास आणि अचूक लक्षणांकडे वळूया, जी या स्रोतानुसार अगदी स्पष्टपणे सांगतात की इथे सिलिशियाचा विचार करायला हवा. हे बघा, थंडी वाजण्याचं लक्षण पुन्हा एकदा आलंय. यावर मुद्दाम जोर दिलाय कारण हे या औषधाचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. विचार करा, बाहेर कडक ऊन आहे आणि तरीही थंडी वाजतेय आणि स्वेटर घालावंसं वाटतंय. हे खूप महत्वाचं सूचक मानलं जातं. आता मानसिक लक्षणांबद्दल बोलायचं झालं तर ह्या ग्रंथामध्ये खास शब्द वापरलाय, वॅन्ट ऑफ ग्रिट. याचा सरळ सरळ अर्थ होतो धैर्याची किंवा चिकाटीची कमतरता. आणि हे फक्त मानसिक नाही तर शारीरिक स्तरावरही जाणवतं, असं वर्णन इथे आहे. आणि आता एक खूपच विचित्र आणि खरं तर लक्षात राहणारं लक्षण, ते म्हणजे हात आणि पायांना जो घाम येतो त्याला एक असह्य दुर्गंधी असते, इतकी की सहन होत नाही. हे सिलिसियाचे एक अगदी खास शारीरिक लक्षण मानलं जातं. याशिवाय अजूनही काही विचित्र लक्षणं आहेत, जसं की डोकेदुखी, जी डोक्याच्या मागून सुरू होते आणि उजव्या डोळ्यावर येऊन थांबते. बद्धकोष्ठतेचा एक असा प्रकार ज्यात शौच बाहेर येता येता परत आत जातं.
किंवा अगदी लहानशी जखम झाली तरी त्यात लगेच पू होतो. आणि एक विचित्र गोष्ट म्हणजे लहान मुलांना टाचण्या सुयांबद्दल एक वेगळंच आकर्षण असतं. ही सगळी लक्षणं एकत्र केली की एक पूर्ण चित्र उभं राहतं. हे औषधाचं प्रोफाईल आणखी चांगलं समजून घेण्यासाठी ना, ग्रंथामध्ये सिलिशिया बाळ नावाचा एक खास प्रकार सांगितलाय. म्हणजे लहान मुलांमध्ये हे लक्षणं कशी दिसतात याचं एक उदाहरणच आहे. चला ते बघूया. तर हे सिलिसिया बाळ कसं असतं? त्याचं डोकं मोठं असतं, पोट सुटलेलं, बद्धकोष्ठतेचा त्रास, त्वचेच्या समस्या आणि स्वभावानं खूप हट्टी. पण एक सगळ्यात विचित्र लक्षण म्हणजे अशा बाळाशी जर प्रेमानं बोललं ना तरी ते रडायला लागतं, असं या ग्रंथामध्ये म्हटलं आहे. होमिओपॅथीमध्ये ना कोणतं औषध कोणासोबत चांगलं काम करतं किंवा कोणासोबत नाही हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. यालाच औषधांचे संबंध म्हणतात. तर मग सिलिसियाचे इतर औषधांसोबत कसे संबंध आहेत ते बघूया. हे खूप इंटरेस्टिंग आहे. थुजा आणि सॅनिक्युला ही औषधं सिलिशियाला पूरक आहेत. म्हणजे काय, तर ती एकमेकांच्या कामाला सपोर्ट करतात. पण मर्क्युरियस मात्र याच्या अगदी विरुद्ध आहे, विसंगत. म्हणजे सिलिशियाच्या आधी किंवा नंतर मर्क्युरियस वापरू नये असा स्पष्ट इशारा या ग्रंथामध्ये दिलेला आहे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. ह्या ग्रंथानुसार सिलिसिया म्हणजे एक खनिज, एक भौतिक पदार्थ आणि त्याचा संबंध थेट धैर्याची कमतरता यासारख्या मानसिक आणि नैतिक गुणधर्माशी जोडला जातो. मग प्रश्न असा पडतो की एखादा भौतिक पदार्थ मानवी स्वभावाच्या इतक्या गुंतागुंतीच्या पैलूवर कसा काय परिणाम करू शकतो? हा खरंच एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.